जय जिजाऊ, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु युट्यूब चॅनलवर. आणि आपण पाहत आहोत शिवरायांचा संघर्ष ही सिरीज, ज्याच्यामध्ये आपण संपूर्ण शिवाजी महाराजांचा इतिहास पाहणार आहोत. आणि या सिरीज मधला आजचा 8वा व्हिडिओ आपल्या समोर घेऊन येत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचंय की शहाजीराजांना नेमकं अटक कशी झाली, म्हणजे एकतर त्यांना अटक का झाली आणि ती अटक कशा पद्धतीने झाली, कारण हा अत्यंत असा महत्वाचा व्हिडिओ आहे. आणि हे अटक करण्याचा जो प्रसंग आहे तो अत्यंत अंगावर शहारे आणणारा प्रसंग आहे. किती धोक्याने, किती कपटाने, कशा पद्धतीने अटक केलं ते सगळं आपल्याला पाहायचं आहे. आणि त्याच्या मागची कारणं काय आहेत ही खूप महत्वाची आहेत, कारण याच्यावरूनच आपल्याला शिवाजी महाराजांचा इतिहास पुढे कळायला लागेल. कारण या कारणांमध्ये शिवाजी महाराजांच्या इतिहासाची बीजं रोवलेली आहेत आणि म्हणून हा व्हिडिओ महत्वाचा आहे. आता मूळ मुद्दा पहा. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की शहाजीराजे जे आहेत ते आता दक्षिणेमध्ये बऱ्यापैकी स्थिरावले होते. आता सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे शहाजीराजांनी जेव्हा दक्षिण भारताकडे गेले, है की नाही, तर दक्षिण भारतामध्ये त्यांनी तंजावर असेल, है की नाही, त्रिचिन्नपल, त्यानंतर अक्कलकोट, त्यानंतर बागलकोट, असा हा सगळा जो दक्षिण भारतातला भाग होता हा सगळा जिंकून घेतलेला होता. आणि त्याच्यामुळे काय झालं, शहाजीराजे दक्षिणेतील सगळ्यात मोठे सरदार किंवा सगळ्यात मोठे त्यांना जी जहागिरी होती ते जहागीरदार म्हणून प्रसिद्ध झाले. आता यांची ताकद सुद्धा भरपूर वाढली, यांच्याकडे खूप मोठं सैन्य आलं, सगळ्या गोष्टी झाल्या. आता छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे स्वराज्याची स्थापना केली त्या स्वराज्याची स्थापनेची बीज जी होती ती मी वारंवार सांगतो की शहाजीराजांच्या कार्यातून किंवा त्यांच्या त्या जहागिरीतून उत्पन्न झालेली आहेत. आता मूळ मुद्दा असा झाला की जेव्हा शहाजीराजांनी दक्षिणेमध्ये आपलं प्रस्थ मोठं केलं, जेव्हा ते शक्तिशाली झाले, पॉवरफुल झाले, तेव्हा त्यांनी परत आपल्या ध्येयाकडे वाटचाल करायला सुरुवात केली. आणि तुम्हाला तर माहिती आहे, मी यापूर्वीच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की त्यांचं एकमेव ध्येय काय होतं, तर स्वतःचं स्वतंत्र राज्य स्थापन करणे. आणि मग जेव्हा त्यांच्याकडे एवढी सारी शक्ती झाली, त्यांना असं वाटलं की आता आपण बऱ्यापैकी स्थिरतावर झालो, आता हळूहळू आपण आपल्या ध्येयाकडे जायचं झालं, तेव्हा त्यांनी एक त्यांच्या दरबारामध्ये, म्हणजे त्यांचा दरबार सुद्धा भरत होता तिथं बेंगलोरला, तर त्या दरबारामध्ये, बंगळुरू ज्याला आपण म्हणतो, तर बंगळुरूमध्ये त्यांचा दरबार होत होता. आता या दरबारातून जी कागदपत्रे जात होती आदिलशहाच्या नावानं जात होती आधीची, पण नंतर यांनी हळूहळू असं काय करायला सुरुवात केली की जी काही कागदपत्र असतील किंवा जे काही पत्रव्यवहार असेल, जे इतर राज्याशी किंवा इतर सरदारांशी, इतर परकीयांशी, समजा त्या काळामध्ये नेमकेच तिथं पोर्तुगीज वगैरे येऊन पोहोचलेले होते दक्षिणेकडे, गोव्याकडे, ह्या सगळ्या लोकांशी, इंग्रजांशी जे काही हे व्हायचे पत्रव्यवहार, त्याच्यामध्ये त्यांनी आता एक गोष्ट आवर्जून लिहायला सुरुवात केली की शहाजी राजे भोसले यांच्या दरबारातून, असं लिहायला सुरुवात केली. आता हे यांच्या दरबारातून म्हणजे काय, हे मुळात कोण होते, तर शहाजीराजे हे आदिलशहाचे नौकर होते किंवा चाकर होते किंवा त्यांच्या पदरी काम करत होते, असं आपल्याला म्हणावं लागेल. मग जर समजा अशा पद्धतीने जर यांनी लिहिलं तर याचा अर्थ काय की हे स्वतंत्र होत आहेत, कारण याच्यावर शहाजीराजांचं नाव आहे, याच्यावर आदिलशहाचं नाव नाही, किंवा आदिलशहाचं किंवा विजापूरच्या दरबारातून असं नाही, तर शहाजीराजे भोसले यांच्या दरबारातून असे हे पत्राचा मायना येत होता. आणि याच्यामुळं बऱ्याच लोकांना, म्हणजे जे त्यांच्यासोबत काम करत होते किंवा त्यांच्यासारखी जी सरदारकी करत होते विजापूरच्या आदिलशहाच्या दरबारामध्ये, त्या सगळ्यांना हे खटकायला लागलं. त्यांना असं वाटायला लागलं की आपल्यापेक्षा हे खूप मोठे झाले आणि आता हे स्वतंत्र होतात की काय. आणि ही गोष्ट हळूहळू कोणापर्यंत गेली, आदिलशहापर्यंत गेली. आणि आदिलशहाच्या दरबारामध्ये जेव्हा असं कळालं की शहाजीराजे हे अत्यंत प्रबळ, शक्तिशाली आणि खूप मोठे त्याची ताकद झालेली आहे, आणि आता ते स्वतःच्या दरबारातून अशा प्रकारचा मायना लिहित असलेले पत्र किंवा आदेश देत आहेत, म्हणजेच याचा अर्थ शहाजीराजे आता स्वतंत्र होणार. काय होणार, स्वतंत्र होणार. ही पहिली गोष्ट दरबारात कळाली आणि विजापूरचा दरबार आता काळजीत पडला. नुसतं हेच झालं नाही, तर याच वेळेला, याच सायमल्टेनियसली, म्हणजे याच वेळेला आणखी एक महत्वाची गोष्ट घडली. ती गोष्ट काय होती, तर ती गोष्ट घडली, हे जसं दक्षिणेत घडलं तसं वर महाराष्ट्रामध्ये सुद्धा ह्या गोष्टी घडायला लागल्या. काही गोष्टी बघा, हा महाराष्ट्राचा वरचा जो भाग आहे जिथं आपण शिवनेरीवर शिवाजी महाराजांचा जन्म झाला म्हणतो, हे की नाही, शिवनेरीवर, तर या भारताच्या नकाशामध्ये वर महाराष्ट्रामध्ये जे आहे इथं सुद्धा अशा पद्धतीने हालचाली घडायला लागल्या की शिवाजी महाराजांनी काय केलं, आदिलशहाचेच पहा, आता पुणे, सुपे, चाकण ही जी जहागिरी होती ती कोणाकडे होती, शहाजीराजांकडे होती. आणि ती कोणी दिली होती, आदिलशहानंच दिली होती. पण पुणे, सुपे, चाकणचा कारभार कोण पाहत होतं, दादोजी कोंडदेव कारभारी होते. पण आता छत्रपती शिवाजी महाराज तिथं, म्हणजे अजून आपल्या इतिहासामध्ये आपण अजून शिवाजी महाराजांचा जन्म आणि ते सगळं पाहायचं राहिलंय बरं का. आपण फक्त शहाजीराजांची माहिती घेत आहोत, कारण शहाजीराजे संपल्यानंतर मग आपण शिवाजी महाराज चालू करणार आहोत. तर आदिलशहाकडेच हे होतं. मग आता आदिलशाहीच्याच याच्यामधले किल्ले शिवाजी महाराजांनी जिंकून घ्यायला सुरुवात केली.
आणि आदिलशाहीच्या प्रदेशामध्ये शिवाजी महाराजांनी जे धुमाकूळ घातला नवयच ते विचारायचं कामच नाही, सगळं त्यांचं लुटालूट सगळा कार्यक्रम. आणि मग काय झालं, आदिलशाह घाबरला. एकीकडून म्हणले दक्षिणेमध्ये काय होतंय तर शहाजी राजे स्वतंत्र होण्याचा विचार करत आहेत असं त्याला वाटलं, कारण शहाजी राजांनी तसं त्यांच्या पत्रावर लिहिलं होतं आणि त्यांची ताकद वाढली होती. दुसरीकडं महाराष्ट्रामध्ये म्हणजे महाराष्ट्राच्या उत्तर भागामध्ये, कोकणाच्या उत्तर भागामध्ये काय केलं, शिवाजी महाराजांनी आदिलशाहीचेच किल्ले जिंकून घ्यायला सुरुवात केली, त्यांच्याच मुलखामध्ये स्वाऱ्या करायला सुरुवात केली, त्यांचेच मुलूक जिंकून घ्यायला सुरुवात केली. म्हणजे आता ह्या इथं मध्ये आदिलशाह आहे, एकीकडे उत्तरेकडून शिवाजी महाराज, दक्षिणेकडून शहाजी राजे. आदिलशहाला वाटलं आता आपलं काही खरं नाही, आदिलशाह घाबरला. त्याला तिथल्या दरबारात सुद्धा लोकांनी त्या पद्धतीनं सांगितलं की एकीकडे आणि हे दोघांचं जे आहे म्हणले हे संगनमत आहे म्हणले, हे दोघं जण मिळून काम करत आहेत म्हणले, कार्यक्रम राईट लावलाय म्हणले तुमचा. आता आदिलशहाला खरं वाटलं, आदिलशहाला वाटलं खरंच शहाजी राजे शिवाजी महाराज हे दोघं जण मिळून राईट संगनमतानं कार्यक्रम करायचं, इकडून हे इकडून हे, आपला मधात खलबत्ता होणार, आपला चेंदा बेंदा होणार असं त्याला वाटलं. मग म्हणले आप क्या करने का. मग आदिलशहाला वाटलं अपने पास अभी एक ही इलाज है. क्या इलाज है, शिवाजी राजे को छोड़ दो लेकिन शहाजी राजे को पकड़ो, क्योंकि शिवाजी महाराज तो मिलते नहीं है, शहाजी राजे अपने इधर ही काम करते हैं, उनको पकड़ के कैद कर लेते हैं. अगर इनको कैद कर लिया तो शिवाजी महाराज का काम अपने आप बंद हो जाएगा, जब तक ये हमारे कैद में रहेंगे. असं कोणाला वाटलं, असं वाटलं या आदिलशहाला. आणि मग त्याने काय सांगितलं की चला कोणाला पकडा, शहाजी राजांना पकडा म्हणले. आता मूळ मुद्दा असा होता, जेव्हा त्यांनी दरबारात सांगितलं की आपल्याला शहाजी राजांना कैद करायचं आहे असं जेव्हा सांगितलं, तेव्हा त्या दरबारामध्ये असलेले जे सगळे सरदार होते मोठमोठे, ते सगळे जण म्हणले ये इतना भी सोपा काम नहीं है म्हणले. क्यों नहीं है इतना सोपा, वो मोगल उनके पीछे लग गए, बोले 1.5 लाख की फौज लेकर आए थे. कितनी फौज लेकर आए थे, 1.5 लाख की फौज लेकर आए थे. जब शहाजी राजे उनको नहीं मिले, उनके सारे बड़े बड़े सरदार अगर वहां से भाग गए तो हमको क्या मिलेंगे हो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की जर समजा आपण त्यांच्यासोबत डायरेक्ट युद्ध करून जर त्यांना हरवून जर इथं पकडून आणतो म्हणलं तर युद्धात हरवणं आता अपने बस की बात नाही आहे, कारण आपल्यापेक्षा जास्त ताकद आता कोणाची आहे म्हणले, शहाजी राजांची आहे. म्हणजे एकही सरदार असा नव्हता की चला मी शहाजी राजांना पकडून आणतो म्हणून. ज्या पद्धतीनं मोगलांच्या दरबारामध्ये शिवाजी महाराजांचा खात्मा कोण करेल यासाठी ज्याप्रमाणे विडे उचलले गेले, त्याच पद्धतीने या दरबारामध्ये सुद्धा आता यांना कोण पकडून आणणार याच्यासाठी एकही सरदार तयार झाला नाही. अशा वेळेला काय म्हणले, असं शक्य नाही म्हणले, मग तुमच्याकडे काम देतो, तुम्ही कसं करायचं ते करा आणि काय करायचं ते करा, पण कोणत्याही परिस्थितीमध्ये शहाजी राजांना अटक झालीच पाहिजे म्हणले. शहाजी राजांना अटक करणं खरंच एवढं सोपं होतं का. 1.5-2 लाख सैन्य घेऊन जेव्हा मुघल आले होते तेव्हा ते हरले नाही, सापडले नाही. त्याच्याही आधी जेव्हा अहमदनगरला एक मोठी लढाई झाली होती, जिथं आदिलशहाचं 80,000 सैन्य आणि मोगलांचं 1,20,000 सैन्य, असं 2 लाखाचं सैन्य आलं होतं. भातखेडची लढाई म्हणतो आपण त्याला. त्या भातखेडच्या लढाईमध्ये काय झालं होतं तर भातखेडच्या लढाईमध्ये असं वाटलं होतं यांना की 2 लाख सैन्य यांचं. शहाजी राजांकडे किती सैन्य हो, 20,000चं सैन्य होतं तेव्हा. 20,000चं किती होतं, फक्त 20,000चं. 20,000चं सैन्य 2 लाखाच्या सैन्याला हरवू शकते का. पण तिथेही तुम्हाला सांगतो शहाजी राजे इतके चतुर होते, इतके जबरदस्त डोकं होतं त्यांचं. त्यांनी काय केलं, एक नदी होती आणि या नदीच्या म्हणजे आता हे 2 लाख सैन्य जर एखाद्या ठिकाणी ठेवायचं तर त्यांना पाण्याची सोय लागेल की नाही. या नदीवर एक धरण होतं, असं मोठं धरण होतं, मोठं धरण होतं. आणि मग या धरणाच्या खाली इथं 2 लाख सैन्य थांबलं होतं. किती लाख, 2 लाख. इथं एक प्रकारचं असं मोठंच्या मोठं गावच तयार झालं होतं यांचं. इथंच यांचे हत्ती, चारा, पाणी, सैन्य सगळं. शहाजी राजांना 100% माहित होतं की 2 लाख सैन्यापुढे आपला टिकाव लागणार नाही. आपल्याकडे 20,000, याच्याकडे 2 लाख, काय करायचं. शहाजी राजांना लय भारी आयडिया केली भाऊ, लय खतरनाक आयडिया. शहाजी राजे आले आणि शहाजी राजाने हे धरणच फोडून टाकलं. हा धरण फोडल्याबरोबर हे जे पाणी आलं या पूर्ण छावणीवर यायच्या मोगलांच्या, की यायला पळता भुगी थोडी झाली, यायचे हत्ती वाहून गेले, चारा वाहून गेला, खायचं वाहून गेलं, प्यायचं वाहून गेलं, अर्धे उभार सैनिक सुद्धा वाहून गेले, यायची नुसती दानादान झाली. आणि मग तेव्हा शहाजहानला वाटलं की शहाजी राजाच्या मागे लागणं परवडत नाही. मोगलांनी पक्क ठरवलं शहाजी राजांच्या नादाला लागायचं नाही. उनके नाद को लगने का नहीं बोले, आपण क्या करेंगे इधरच दुसरा कुछ तो भी कुटाना करेंगे लेकिन उनके नाद को नहीं लगेंगे. आणि म्हणून मग त्यांनी शहाजी राजांचा नाद सोडला होता. अशा बुद्धिमान, चतुर, धाडसी, पराक्रमी शहाजी राजाला जर पकडून आणायचं असेल तर कसं आणायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न पडला. कसं करणार. मग आता कसं म्हणल्यावर काय झालं माहितीये का, त्यांनी 2 जणांकडे काम सोपवलं. मुस्तफा खान, ज्याचं नाव होतं मुस्तफा खान, काय नाव होतं, मुस्तफा खान, आणि याचा सेवक होता बाजी घोरपडे.
आता बाजी घोरपडेचं आणि शहाजीराजांचं चांगलं जमत होतं सुरुवातीला, पण शहाजीराजे जसे जसे मोठे होत गेले, त्यांचं प्रस्थ जसं वाढलं, त्यांची ताकद वाढली, शक्ती वाढली, त्यांचा मान मर्तब रुतबा सगळा वाढला की बाजी घोरपडेच्या पोटात दुखायला सुरुवात झाली. याला वाटलं आपण दोघांनी सोबत काम चालू केलंय, मी मागे पडतोय आणि राजे खूप वर गेले, म्हणून ऑलरेडी याच्या मनामध्ये राजांबद्दल खूप मोठा द्वेष होता, पण तो अजूनपर्यंत वर कधी आलेला नव्हता. पण जशी संधी भेटली तसं हे म्हणला ठीक आहे मीच काम करतो म्हणला, आहे की नाही. आणि सगळ्यात महत्वाचं सांगतो, आपल्या समाजाला म्हणजे मराठा समाजाला आतापासून नाही किंवा या म्हणजे महाराष्ट्राच्या मातीला आतापासून नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाच्या आधीपासून सुद्धा एक शाप आहे असं आपण म्हणतो, आणि तो शाप असतो फंद फितुरीचा. फंद फितुरी आणि आपल्या आपल्यातच एकमेकाच्या सोबत नसणं, आपले आपणच पाय ओढणं. सगळ्यात मोठा शत्रू जर कोणी असेल मराठ्यांचा म्हणजे मराठा समाजाचा नाही, केवळ जातीचा नाही, तर इथल्या संपूर्णच महाराष्ट्रात राहणाऱ्या मराठी माणसाचा सगळ्यात मोठा जर शत्रू कोण असेल किंवा मराठा समाजाचा जरी म्हणला आपण एक समाज म्हणून, जात म्हणून, तर सगळ्यात मोठा मराठा समाजाचा शत्रू हा मराठाच आहे मित्रांनो. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. का म्हणतो मी असं? कारण आपल्यातच आपलं पटत नाही, आपली एकी नाही, आणि याचा फायदा मग परकीय घेतात. म्हणून त्या परकीयांना जास्त दोष देण्यापेक्षा आपण आपल्याला आधी दोष दिला पाहिजे की आपलंच सुद्धा नसलं तर दुसऱ्याला काय म्हणावं. घरात भांडण जरी झालं तर आपण म्हणतो आपलंच सुद्धा नाही त्याला तरी म्हणून काय फायदा आहे. तसं आपलेच काही असतात त्या वृत्तीचे आणि त्याच्यामुळे आपल्याला वारंवार धोका बसतो. त्याच पद्धतीने हे काम असं झालं की काय झालं, बाजी घोरपडे आणि मुस्तफा खान यांनी असं ठरवलं की आता आपल्याला काय करायचंय की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला शहाजीराजांना पकडून न्यायचंय. मग आता शहाजीराजांना पकडून न्यायचं तर काय करायचं. आता याच्यामध्ये दोन गोष्टी सांगितल्या जातात प्रामुख्यानं. आता याच्यामध्ये दोन वेगवेगळे संदर्भ आहेत. एक किंकेड यांचं पुस्तक आहे इतिहासाचं, तर त्या किंकेडच्या पुस्तकामध्ये म्हणजे पेज नंबर 148 और 142 म्हणजे 142 148 या पेजेसवर असं दिलेलं आहे. काय दिलेलं आहे की बाजी घोरपडेनं काय केलं, शहाजीराजांना जेवणाचं आमंत्रण दिलं आणि जेवणाचं आमंत्रण दिल्यानंतर शहाजी राजे त्यांच्या वाड्यावर जेवायला गेले. जेवण वगैरे झालं, सगळं झालं आणि मग ते म्हणले की चला तुम्हाला वाडा दाखवून आणतो. आणि मग त्यांनी काय केलं, त्यांना वाडा दाखवण्यासाठी त्यांच्या वाड्यामध्ये इकडं तिकडं असं घेऊन गेले आणि फिरायला जात असताना एका ठिकाणी अशा ठिकाणी नेलं की जिथं काय होतं, खूप अंधार होता आणि अंधारी खोली होती. जसं राजांना नेलं तसं राजांना त्या खोलीमध्ये ढकललं आणि लावून घेतलं. खोलीमध्ये ऑलरेडी 20 ते 25 त्यांचे सैनिक दबा धरून बसलेले होते. त्यांनी अचानकपणे राजांना पकडलं, हातपाय बांधले म्हणजे बेड्या टाकल्या आणि राजांना अटक केलं आणि विजापूरला घेऊन गेले. असं कोण म्हणतं? असं किंकेड म्हणतात. आता यावर दुसरा एक महत्वाचा आणखी एक मुद्दा आहे की काय झालं की एक प्रकारची छावणी होती. या छावणीमध्ये राजे आराम करत होते, है की नाही. त्यांची एक छावणी होती, त्या छावणीमध्ये समजा ते आराम करत असतील. छावणी तुम्हाला दिसत नाही, कल्पना चित्र आहे, आपण सध्या घेतलंय. फक्त समजून घ्या की एक छावणी होती. या छावणीमध्ये समजा राजे आराम करत आहेत आणि अचानक सकाळी 2 ते 3च्या सुमारास काय झालं, या मुस्तफा खाननं आणि त्या बाजी घोरपडेनं काय केलं, या छावणीवर हल्ला केला. हल्ला केल्यामुळे काय झालं, झोपेत असलेले राजे गोंधळले, थोडेसे उठले, हातात तलवार घेतली, लढायला लागले. पण हे सगळं समजण्याआधीच त्यांच्यावर म्हणजे जाळं टाकण्यात आलं आणि त्यांना अटक केलं. अटक केल्यानंतर त्यांची जवळपास 3000ची जी फौज आहे ती फौज कत्तल करण्यात आली, तिथं जी होती छावणी जवळ ती. अशा पद्धतीने राजांना अटक केलं. म्हणजे हे दोन वेगवेगळे प्रवाह आहेत की एक छावणीवर अचानकपणे रात्री गुप्तपणे हल्ला केला आणि हल्ला करून त्यांच्यावर जाळं टाकून त्यांना अटक केलं आणि विजापूरला नेलं. दुसरी गोष्ट अशी आहे की बाजी घोरपडे यांच्या वाड्यामध्ये त्यांना जेवायला बोलून जेवणानंतर त्यांना अंधाऱ्या खोलीमध्ये ढकललं वाडा दाखवायच्या निमित्तानं आणि त्यांना तिथं दबा धरून बसलेल्या लोकांनी पकडलं आणि विजापूरला नेलं. या दोन्ही गोष्टीचे वेगवेगळे संदर्भ असले तरी जास्त विश्वास किंवा जास्त नोंद किंवा संदर्भांमध्ये हे छावणी प्रकरण जास्त आहे. जेवणाचं प्रकरण जे आहे ते फक्त किंकेड यांनी काही संदर्भावरून दिले, पण छावणी प्रकरण मात्र बऱ्याच ठिकाणी आलेलं आहे, वेगवेगळ्या संदर्भात आलेलं आहे. ते मी तुम्हाला संदर्भ नंतर व्हिडिओच्या शेवटी देतच असतो आपण, त्याचा काही विषय नाही. तर तुम्हाला चालूमध्ये सुद्धा सांगितले. तर अशा पद्धतीने यांना अटक केलं. मूळ मुद्दा हा नव्हताच की यांना कपटाने किंवा कटाने अटक करणे. मूळ मुद्दा हा होता की शहाजी राजांसमोर आता आदिलशाहीचाही निभाव लागला नसता, एवढे प्रबळ शहाजी राजे झाले होते आणि त्याच्यामुळे त्यांना कपटाने अटक करावं लागलं. आणि अटक केल्याबरोबर त्यांना जेव्हा आदिलशाही दरबारामध्ये आणण्यात आलं तेव्हा आदिलशाही दरबारामध्ये असं सांगण्यात आलं की यांना आता देहदंडाची शिक्षा करावी लागेल. देहदंड म्हणजे मृत्यूदंड. आणि सांगितलं त्यांनी की पकडून आणल्याबरोबर घोषणा करून टाकली की यांना काय देणार आपण, देहदंड, मृत्यूदंड. म्हणजे शहाजी राजांना मृत्यूदंडाची शिक्षा जाहीर झाली. शहाजी राजांचा जीव आता धोक्यात आलेला आहे. अशा नेमक्या यावेळी आता शहाजी राजांना मृत्यूदंडाची शिक्षा म्हणल्यावर या दरबारामध्ये जे सरदार होते
त्या सरदारांमध्ये काही सरदार शहाजीराजांकडून होते, जसे की रणदुल्ला खान असेल किंवा इतर सगळे काही होते ज्यांनी त्यांच्यासोबत काम केले होते, त्यांना शहाजीराजांचा स्वभाव माहित होता. मग त्यांना असं वाटलं की आता शहाजीराजांना वाचवायचं कसं. बरं, एकीकडे हे असताना ही बातमी जेव्हा शिवाजी महाराजांच्या दरबारात कळाली, शिवाजी महाराजांना कळालं की शहाजीराजांना अटक केलंय आणि त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा होण्याची शक्यता आहे, तेव्हा शिवाजीराजे सुद्धा थोडेसे हे झाले की आता याच्यातून शहाजीराजांना कसं सोडवायचं. मग आता एकीकडे शिवाजी महाराजांना सुद्धा शहाजीराजांना सोडवण्यासाठी प्रयत्न करायचे होते आणि दुसरीकडून या सरदारांना सुद्धा प्रयत्न करायचे होते. पण आदिलशहाला मात्र पक्क वाटत होतं की जोपर्यंत आपण शहाजीराजांना आपण मारणार नाही तोपर्यंत शिवाजी महाराज शांत बसणार नाहीत. कारण त्यांनी शहाजीराजांना वारंवार सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या पोराला समजून सांगा की असं असं व्हायलंय. पण शहाजीराजे असं म्हणायचे की मी आता त्यांच्यापासून वेगळा आहे, विभक्त आहे, ते माझं ऐकत नाही, तो त्याचा स्वतंत्र आहे, काय बंदोबस्त करायचा ते तुम्ही तुमचा करा, माझा आणि त्याचा काही संबंध नाही, मी माझं दुसरं लग्न झालेलं आहे, माझ्यासोबत माझी दुसरी फॅमिली आहे, म्हणजे घरदार बायको लेकरं सगळं माझं वेगळे, त्यांचा माझा संबंध नाही, तुम्हाला जे करायचं ते करा. पण आता हे काय होतं सगळं आणि कशा पद्धतीनं मग शहाजीराजांना या मृत्यूदंडातून सुटका मिळाली, काय काय घडलं त्या दरबारामध्ये, काय काय प्लॅन केले, शिवाजी महाराजांनी किती खतरनाक चाल खेळली, ह्या सगळ्या गोष्टी शहाजीराजांना वाचवण्यासाठी, हे सगळं आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायचंच आहे. पण तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर निश्चितपणे एक काम करा की जास्तीत जास्त माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपल्याला जसं वाटतं की आपल्याला इतिहास शिकलो पाहिजे, आपण त्याच पद्धतीने आपण सगळंच शिकलं पाहिजे. गोरगरिबाच्या बहुजनांच्या लेकरांनी सगळ्याच अभ्यास खूप चांगल्या पद्धतीने केला पाहिजे. आणि हा चांगल्या पद्धतीने अभ्यास करण्यासाठी ATM गुरु एज्युकेशन हे ॲप आहे. ATM गुरु एज्युकेशन, तर हे ॲप डाउनलोड करून घ्या. आणि या ॲपमध्ये वेगवेगळ्या म्हणजे नवोदयचं असेल, मराठी व्याकरणचं असेल, असे वेगवेगळे सिलेबस आहेत ते तुम्ही घेऊ शकता. ते अगदी स्वस्तात, कारण आपलं सामाजिक काम आहे, आपण काही जास्त फीस ठेवली नाही, काय नाही. अगदी 100 रुपयामध्ये तुम्हाला पोलीस भरतीची बॅच, मराठीची बॅच उपलब्ध आहे, तर ती घेऊ शकता तुम्ही. चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. थांबतो इथं, धन्यवाद. आपल्या गावामध्ये ट्युशन नाही, क्लास नाही, आपल्या नवोदयचं काय होणार? मग आपण शहरात जायचं. शहरात फीस खूप जास्त असते, आपल्याला परवडत नाही. काय झालं ग, एवढ्या टेन्शन मध्ये का दिसायला? अगं, आपल्या गावात ट्युशन नाही, क्लास नाही, आपल्या नवोदयचं काय होणार? एवढ्यासाठी टेन्शन गेले. ATM गुरु एज्युकेशन हे ऍप आहे ना, त्याची फीस किती आहे आणि ते सर कसे शिकवतात? फीस खूप कमी आहे आणि आपल्याला परवडणार. सर खूप छान शिकवतात आणि दररोज लाईव्ह येतात. तुम्ही ATM गुरु एज्युकेशन ऍप डाउनलोड करा. आम्ही पण करतो आणि तुम्ही पण ATM गुरु एज्युकेशन ऍप डाउनलोड करा आणि तुमचे स्वप्न पूर्ण करा.